की नेहानी सांगितलं की तेर मतदारसंघातून भाजपच्या अर्चना पाटील या आघाडीवरती आहे। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या त्या पत्नी आहेत अर्चना पाटील। या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं। ढोकी गटातून ठाकरे गट आणि शरदचंद्र पवार गटाच्या सक्सेना सलगर यांच्यामध्ये ही लढत होती। खरं तर या म्हणजे मतमोजणीच्या आधी सक्सेना सलगर यांनी जे आहे ते ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत धाराशिवचे त्यांच्यावरती आरोप केला होता की त्यांच्याकडून कुठेतरी छुपा पाठिंबा अर्चना पाटलांना होतो का काय, किंवा अर्चना पाटलांसाठी ते मैदान मोकळं करतात की काय, असं आरोप जो आहे तो सक्सेना सलगर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार होत्या त्यांनी केलेला होता। कुठेतरी महाविकास आघाडीमध्येच कुठेतरी तिथे वादविवाद पाहायला मिळाले होते आणि त्याचा फायदा कुठेतरी अर्चना पाटलांना झाला का काय असं आपण म्हणू शकतो, कारण की अर्चना पाटील या ठिकाणी आघाडीवरती आहेत। यासोबतच शिरूर ग्रामीण हावरे जिल्हा परिषद गटातून भाजपच्या मालती पाचरणे या विजय आहेत। स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या मालती या पत्नी आहेत। त्याच्यामुळे शिरूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा धक्का जो आहे आपण म्हणू शकतो। इकडे आपण